2-3 दिवस झाले ना ते माझ्या रीलच्या फीडवरती हे येते संचार सारथी ॲप म्हणून एक. आता बड्डेचं काही स्पेशल वाटत नव्हतं पहिल्यासारखं. हे स्नॅक्सवाले ना इथं वडापाव भरपूर फेमस आहे. तर मी कधी आलो इथे या साईडला तर जाण्यास समजा इथून कुठे जायचं असेल ना तर मी इथं आलो ना कधी तर इथं वडापाव वगैरे खायचो मी. टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेलो आहे. ते प्रॉब्लेम तर दाखवतोय त्याच्यामध्ये. एक्सेट्रा असं वाढवलं ना की इथेच अडतं. इथून थोडंसं हार्ड होतं एक्सेट्रा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि बाहेर एकदम खतरनाक थंडी आहे. या थंडीमुळे ना सकाळी उठायला होत नव्हतं, पण आता काय करणार, उठणं गरजेचं आहे. तर भरपूर दिवस मला उठलं पण जमत नव्हतं, कारण कामामुळे ना रात्री लेट झोपायला व्हायचं आणि सकाळी मग लेट उठायला व्हायचं. आणि मला जिमला जायचं ते पण स्वप्न अधूरच राहिलं वाटतं, कारण नाही जमत ते सकाळी उठायला. म्हणजे बॉडी तेवढं साथ देत नाही. 6-6:30 वाजले ना उठता उठता मला 7 वाजतात. 7-7:30 पर्यंत मला उठायला होतं. मग नंतर फ्रेश वगैरे होऊन मग ते बाकीच्या गोष्टी करणं खूप इटकिट होतं. तर चला मग आता आपण उठलेलो आहे 7 वाजले. तरी पण आज पण 7 वाजताच उठलेलो आहे. तर फ्रेश वगैरे झालं थोडंसं नॉर्मल. आता पाणी वगैरे पिऊया आणि खाली जा थोडंसं वॉकिंग करून येऊया, कारण भरपूर दिवस माझा गॅप पडला पूर्ण वॉकिंग करण्याचा. ॲटलीस्ट थोडं वॉकिंग आणि रनिंग तरी चालू ठेवली ना तरी ठीक आहे. समजा जिम जॉईन केली तर मला ॲटलीस्ट 6ला घरातून निघालं 6 ते 7, 7 ते 8, 7 ते 7:30 मग 1.5 तास तरी मला जिम करायला पाहिजे. तिथे 2 तास तरी करायला पाहिजे कंटिन्यू, तेव्हा कुठे थोडासा फरक पडेल. लवकर उठलं तर एक फायदा होतो की आपल्याला थोडासा वेळ भेटतो. एक तर समजा 6ला तरी उठलो ना आपण तरी 7 वाजेपर्यंत आपल्याला 6:30 पर्यंत आपलं सगळं पाणी वगैरे गरम करून रेडी होतो आपण. आता मी काय करतो माहिती आहे, आमची 4 माळची बिल्डिंग आहे ना, तर विचार करतोय अपडाऊन करतो. खालून 0 पासून 4थ्या माळ्यापर्यंत चालत जातो, चालत खाली उतरतो. असं मी बघू 4-5 राऊंड मारतो. आणि जर त्याच्याने मला फरक पडायला सुरुवात झाला तर मग मी तेच कंटिन्यू करेन थोडंफार. त्याच्यानंतर मग जिम वगैरे जॉईन करायचा प्रयत्न करेन. एवढी थंडी आहे की तोंडातून तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, दूर निघतो थोडं थोडं. ते बघा समोर कसं मस्त ऊन आलेलं आहे, कोवळं कोवळं ऊन. मस्तच वाटतंय. भरपूर दिवसात मी खाली आलेलो आहे आणि भरपूरच थंडी आहे. एवढी थंडी आहे ना, इच्छा नाही होते खाली येण्याचं चालायचं. तर बोला थोडं 1-2 राऊंड मारतो, मग नंतर मग शिडं चढतो 2-3, अपडाऊन करतो आणि मग घरी जातो. हा हा हा. ते कोवळं ऊन घ्यायला पण मस्त वाटतं रे. थोडंसं उन्हात समोर आहे बघा, असं आहे. हे 2-3 दिवस झाले ना ते माझ्या रीलच्या फीडवरती हे येते संचार सारथी ॲप म्हणून एक. ते गव्हर्नमेंटने शायद कदाचित अप्रूव्ह केलेलं आहे ते, की प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये ते ऑटोमॅटिकली येणार. पण मी माझ्या मोबाईलवर चेक करतो अजून तर काय आलं नाही. आयफोन युजरसाठी एक बेनिफिट आहे की आयफोन युजरवाल्यांनी, म्हणजे ज्यांनी जी कंपनी आयफोनवाली त्यांनी नकार दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये नाही येते ते सर्व गोष्टी, फक्त अँड्रॉइडमध्ये येते. तर तुमच्या पण मोबाईलमध्ये आलं आहे की नाही सारथी संचार सारथी ॲप मला कमेंट करून सांगा, कारण माझ्या मोबाईलमध्ये तर अजून तर नाही आलं आहे. काल मला थोडा पण वेळ नाही भेटला, त्यामुळे माझा ब्लॉग नीट शूट नाही झाला आहे. कारण जेव्हा मी ह्याला गेलो बाईक सर्व्हिसिंगचा मला शूट करायचं होतं प्रॉपरली, पण थोडं पण नाही जमलं. तर थोडंफार जेवढं जमलं तेवढं टाकलं, कारण बोललं आता सुरुवात केली तर आपल्याला थांबायचं नाही आता. त्यामुळे थोडंसं कालच्या ब्लॉगमध्ये एवढं काय इंटरेस्टिंग काहीच नाही. थोडं पण मी जे निघालं वगैरे तेवढंच आहे, बाकी काय नाही. 4 माळे चढायचं आणि 4 माळे उतरायचे, असे 2-3 राऊंड मारतो आणि मग नंतर मग घरी जातो. आजचा ॲक्च्युली दिवस जरा स्पेशल आहे, त्यामुळे फोन करतात सगळेजण, कारण आज माझा बड्डे आहे. पण काय बड्डे आपल्याला मनवायचं नाही, थोडं साधंच असं आपलं, काहीच नाही, साधं पण नाही करायचं आहे. तर त्या बड्डेचं काय स्पेशल वाटत नव्हतं पहिल्यासारखं. एकदम साधासुद्धा बड्डे असतो. साधासुद्धा बड्डेच नसतो माझा तर. असं कामं करायची दिवसभर थोडंसं. आज ॲक्च्युली मी खास खाली आलो आहे असं ह्याच्यासाठी, कारण माझा कसा आज बड्डे असल्यामुळे आज विचार केला की आजपासून परत थोडी नवीन सुरुवात करूया, की जेणेकरून थोडी सवय लागेल एक परत. दमलो भरपूर चालून. कमीत कमी 3-4 राऊंड तरी मारलेले आहेत मी. हो माय गॉड, खूप दमलो यार, कारण 4-5 राऊंड मारले वर खाली आणि सवय नाही ना, पाय दुखायला लागले. बघा तुम्हाला माझ्या
बोलण्यावरून असं वाटलं असं किती दमलेलो आहे मी. तर फायनली आंघोळ वगैरे झालेली नाही, फ्रेश झालेलो आहे मी थोडंसं एक काम करत होतो. काल ॲक्च्युली मी गेलो होतो खारघरला. माझं एक क्रेडिट कार्ड आलं होतं. माझ्या जुन्या ॲड्रेसवरती गेलो होतं, म्हणजे जे अगोदर आम्ही राहायचो ना तिथे. आणि मी आता शिफ्ट झालेलो आहे. तर मला मेसेज आला की तुमचा ॲड्रेस चेंज झालेला आहे, की तुमचं कार्ड डिलिव्हर नाही झालेलं आहे. तर मी ब्रांचला सॉरी मी डीमार्टला गेलो. ब्लू डॉटच्या ऑफिसमध्ये गेलो मी. ब्लू डॉटच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांना बोललो की माझं कार्ड तुमच्याकडे रिटर्न आलेलं आहे, क्रेडिट कार्ड माझं रिटर्न आलं तुमच्याकडे, तर मला द्या ते. तर ते बोलले की तुम्हाला असं देऊ शकत नाही मी, एकतर ते ब्रांचला रिटर्न जाईल किंवा मग ते ॲड्रेसवरतीच हे होईल, काय बोलतात, डिलिव्हर होईल. ते दोनच ऑप्शन त्यांच्याकडे होते. मग त्यांना बोला मी स्वतःहून आलो आहे, माझं आधार कार्ड पॅन कार्ड घ्या, मला त्या क्रेडिट कार्ड, कारण मला परत धावपळ होणार त्यामुळे. तर ते ऐकायला रेडी नव्हते. तर मी आज तेच थोडंसं ॲड्रेस वगैरे चेंज केले आणि मी आता पनवेलचा ॲड्रेस टाकलं. तर मी कस्टमर केअरला कॉल केला होता आता. तर त्यांना विचारलं की यार असं असं झालं आहे की मला कार्ड देत नाहीत, माझा एक ॲड्रेस चेंज झालेला आहे आणि रिडिलिव्हर पण होत नाही. तर त्यांनी मला सजेशन केलं की तुम्ही नियर बाय ब्रांचमध्ये मागवून घ्या ते कार्ड. तर त्यांनी रिक्वेस्ट टाकलेली आहे. तर मी माझा नियर बाय ब्रांचमधलं ॲड्रेस दिलेला आहे, मग नियर बाय ब्रांचमध्ये येईल ते आणि मग तिथून मी घेईन कार्ड. आज डब्यामध्ये काय दिलेलं आहे, मटकीची भाजी आहे, मस्त आहे. हां, ही मटकी माझी थोडीशी फेवरेट आहे, तोंडाला पाणी सुटलं. तर मटकी आपली फेवरेट आहे, त्यामुळे आज थोडंसं खुश आहे. चल, आज बड्डे असल्यामुळे फेवरेट भाजी तर भेटले. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. भांडी वगैरे धुया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. थोडंसं जॉगिंग वगैरे करायची, नाश्ता करायचा, भांडी धुवायची, कपडे धुवायचे, कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. दॅट्स इट. ह्याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये काहीच नाही, असं एंटरटेनमेंट असं काहीच नाही वाटत आहे. सॅटर्डे संडे जर सुट्टी असते ना तर मी मस्त काय ना काहीतरी 2 दिवस एन्जॉय केलं असतं. तर मी आता ना पलासच्या फाट्याला आलो होतो, तर इथं काम होतं म्हणून. तर काम तर झालेलं आहे माझं. इथे बाजूला ना एक बघा आहे, श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर आहे. हे वालं, हे स्नॅक्सवालं ना इथं वडापाव भरपूर फेमस आहे. तर मी कधी आलो इथे ह्या साईडला तर जाण्याचं, समजा इथून कुठे जायचं असेल ना तर मी इथं आलो ना कधी, तर इथं वडापाव वगैरे खायचो मी. पण आता आपण नाश्ता केला त्यामुळे आपण वडापाव नाही खाते. पण तुम्ही कधी इकडे आला पलास फाट्याला सर्कललाच आहे, हे बघा आहे. हा पूर्ण सर्कल आहे. इथे समोर बघा रिलायन्स मार्ट समोर, आणि ह्या साईडला पुढे ना तिकडे डीमार्ट पण झालेलं आहे. तर तुम्ही ह्या साईडला कधी आला तर नक्की इथला वडापाव टेस्ट करा. खूप मस्त वडापाव, टेस्ट पण भारी इथली. तर आता मी सर्व्हिस सेंटरला आलेलो आहे. परत हे येतं त्याचं दाखवायचं प्रॉब्लेम, बघूया तर कोण कोण आहे की ना. आता मला वाटलं काय ॲक्सिडेंट तुटलं भेटेल, त्यामुळे मी काल कॉल केला पण तुमचा मोबाईल नंतर स्विच ऑफ झाला. बोललो तुम्ही निघालात असाल. ते काही प्रॉब्लेम नाही ना, ते जाम झालं असेल फक्त ना. अरे वो एक्सीटर ना ये हो रहा है, एक कुछ टाइम के बाद है ना थोड़ा सा आगे करेंगे ना, चौथे पाँचवें घर पे भगा रहा हूँ ना, ऐसा नहीं मालूम पड़ रहा है. ऐसा मैं देखा तो ऐसा लूज दिखा रहा है, लेकिन जब चौथे पाँचवें घर पे करता हूँ ना तो थोड़ा सा जाने पे हार्ड हो रहा है, और ऐसा अगर छोड़ दूंगा ना तो उधर ही रुक रहा है, वापस लूज नहीं हो रहा है. हाँ, रेस बढ़ रहा है वैसे ही. मेरे को लगा एक्सीटर टूटेगा बिटेगा क्या, क्या मालूम. एक बार तू चला के देख, चौथे पाँचवें घर पे भागा, वो कुछ टाइम पे ये हो रहा है, स्टॉप हो रहा है. एक्सीटर का टाइट हुआ है क्या कुछ. ले चाबी. चलोगे. हाँ चल, नहीं तो फिर राउंड मार के आ जाना तू ही. क्या हो, हेलमेट रखो इधर. कल अपन जो खोला तो ऐसा उससे उससे तो कुछ प्रॉब्लम नहीं हुआ ना. केबल का नट रहता है ना ऊपर, हाँ ये खोला था ना, हाँ हाँ हाँ. और नीचे का नट टूट हो गया था. तो लग रहा है अभी वो, देखा तू. अभी टाइम लगी है. टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेलो आहे. ते प्रॉब्लेम तर दाखवतो आहे त्याच्यामध्ये. एक्सेटर असं वाढवलं ना की इथेच अडतं, इथून थोडंसं हार्ड होतं एक्सेटर. तर बघूया आता. तो बोलला काहीतरी असेल काहीतरी प्रॉब्लेम, ऑइलिंग बिलिंगचं किंवा काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल. ऐसे बंद होने पे नहीं मालूम पड़ रहा है. रनिंग में हो रहा है ना. हाँ, केबल वेबल तो ऐसा टाइट नहीं हुआ कुछ. और कभी कभी क्या हो रहा है ना, जब हैंडल अपन टेढ़ा करते हैं ना, स्टार्ट करते तो ऑटोमेटिक रेस बढ़ता जा रहा है, ऐसा टेढ़ा करते तो. झालेलं ॲक्च्युली प्रॉब्लेम डिटेक्ट झालं आहे. म्हणजे बोलतात की केबल आहे ना, रेसची केबल असते ना ॲक्सिलेटरची, ती कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असेल, आतमध्ये अडकत असेल. तर ते बोलले की केबल चेंज करायला लागेल. तर आत्ता सध्या अवेलेबल नाही केबल त्यांच्याकडे. तर ते बोलले की संध्याकाळवर मागून ठेवतो आणि मग
सकाळी येऊन लावून जावं केबल. तर आजचा दिवस आपण चालूया आणि मग संध्याकाळी नाही उद्या सकाळी याव्या आणि केबल चेंज करून जाऊया. तर इथे जवळच एक मंदिर होतं, आपलं गणपती शंकराचं मंदिर आहे. हे गणपती आणि शंकराचं मंदिर आहे आणि बाजूला हनुमानाचं मंदिर आहे आणि हे देवीचं मंदिर आहे, एक साबाई माता मंदिर आहे. तर इथे सर्व्हिसला आलो होतो. तर जाताना मंदिर असतं, मग मंदिरात जाणार होतो मी. तर इथं मंदिरात बोललो तर आज बड्डे आहे. तर बड्डे निमित्त आज देवाच्या पाया पडूया आणि मग निघूया. म्हणजे गणपतीचं मग मंदिर आहे. मी गणपतीचं मंदिर शोधत होतो पण इथे जवळपास नव्हतं कुठे. पाया वगैरे पडून झालेलं आहे आणि आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया.